नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 13 मे 2018 रोजी जो MPSC गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील जिओग्राफी या विषयाच्या संदर्भाने जे 15 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 15 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा जाहिरात होती 2018 ची आणि परीक्षा झाली होती 13 मे 2018। सेट ए पेपरमधील आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर हे पाठांतरावर आधारित आहे, 307.70 लाख हेक्टर। तर आपल्याला पाठ असणार काय माहिती आहे की त्यालाच आपण 3,07,713 म्हणजे हे करेक्ट आहे। म्हणजे पूर्ण संख्यामध्ये काय 3,07,713 चौरस किलोमीटर। आपल्या भारताचा जर संदर्भ घेतला तर 9.36% आपल्या भारताचं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे। हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा। कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश डॅश किमीने कमी झालं। आता तुम्हाला मुंबई ते कोचीनचं अंतर पाहिजे, किमान बेसिक तरी साधारणपणे 1400 किलोमीटर अंतर आहे, 1400। आणि आपण जर बघितलं तर मुंबई मंगलोर कोकण रेल्वेचं आहे 843। मग आता त्याच्यामधून जर आपण मायनस केलं तर साधारणपणे कोणत्या संख्येजवळ पोहोचू आपण? 513। ठीक आहे, थोडंसं कोकण रेल्वेबद्दल बेसिक माहिती लक्षात घ्या। 843 मुंबई ते मंगलोर। महाराष्ट्रामध्ये 378 किलोमीटर आहे कोकण रेल्वे। 4 राज्यातून जाते, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ। 4 राज्याची हिस्सेदारी पण आहे, जसं केंद्र सरकारची 51% आहे, महाराष्ट्राची 22%, कर्नाटकाची 15%, गोव्याची 6% आणि केरळाची 6%। या मार्गातला सर्वात लांब बोगदा आहे कुरबुडे रत्नागिरी। सर्वात उंच पूल आहे पानवळ। ठीक आहे, कोकण रेल्वेचे जनक म्हणतात ब वालवलकर। हे सुद्धा आपल्याला वन लाईनमध्ये परीक्षेला विचारू शकतात। त्यानंतर नेक्स्ट आहे, कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? पर्याय आहेत तेरणा, प्रवरा, मांजरा आणि भातसा। आता बेसिक जर गोदावरी खोऱ्याबद्दल आपल्याला माहिती आहे, तेरणा आहे। तुम्ही जर बघितलं तर मांजराला जाऊन मिळते, ही तेरणा आहे। म्हणजे बघा, तेरणा आहे, मांजरा आहे। ठीक आहे, मांजरा सुद्धा गोदावरीचा भाग आहे, इथं मांजरा आहे। आणि प्रवरा सुद्धा आहे, इथं प्रवरा आहे। कोण नाही? भातसा नाही। भातसा आहे कोकणातली। ठीक आहे, काळू नदीच्या उत्तरेला ही बघा भातसा। म्हणजे पण आपल्याला कोण नाही असं विचारलं ना, म्हणून उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 4। त्यानंतर गोदावरीच्या उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या दिल्या आहेत आणि गोदावरीच्या डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या सुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। नंतर आहे डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदरे। कांडला, कोची, मांडवी वरीलपैकी नाही। तर कांडला बंदर आहे। ठीक आहे, हे इंटरनॅशनल पोर्ट आहे, आपल्याला माहीत आहे, कारण कोची तर केरळामध्ये आहे, मांडवी गुजरातमध्ये आहे, परंतु गुजरातमधलं एकच बंदर आहे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर आहे, ते म्हणजे कांडला। हे पण आपल्याला पाठांतरावर आधारित प्रश्न विचारला आहे। जागतिक वारसा स्थानात या लोणीची नोंद केलेली आहे? अजंठा, कार्ले, पितळखोरा, बेडसा। ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की अजंठा लेणी जी आहे ही युनेस्कोनं याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे। ठीक आहे, जी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, पूर्वीचं औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर। एकदा जे युनेस्कोनं महाराष्ट्रातले जागतिक वारसा स्थळं घोषित केलेत त्यांचं एकदा रिव्हिजनच करून घ्या। ठीक आहे, जसं वेरूळ लेण्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील, या सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित आहेत। नंतर अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे। एलिफंटा लेण्या रायगडमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळ। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे पण सांस्कृतिकच वारसा स्थळ आहे। त्यानंतर मुंबईमधील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या इमारती, ज्याला आर्ट डेको म्हणतो आपण, हे पण सांस्कृतिक स्थळ आहे। काही महाराष्ट्रातले पर्यावरणीय स्थळं पण आहे, जसं कास पठार साताऱ्यातलं, कोयना अभयारण्य साताऱ्यामधलं, चांदोली राष्ट्रीय उद्यान जे सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये पसरलेले आहे, आणि राधानगरी अभयारण्य कोल्हापूरमधलं। हे 4
पर्यावरणीय ठिकाणंसुद्धा आहेत आणि हे 5 सांस्कृतिक ठिकाणंसुद्धा आहे युनेस्कोनं जाहीर केलेली. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? ठीक आहे, तर हा पाठांतरावर आधारित प्रश्न आहे. आंध्र प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, गोमती, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? गोमित, पारधी आणि भिल्ल. तर या प्रामुख्यानं धुळे जिल्ह्यामध्ये आढळतात. अकोल्यामध्ये पण आहे, जसं आंध आहे, काही प्रमाणात गोंड, ठाकूर. बुलढाण्यामध्ये भिलाला, पावरा, बरेला. त्यानंतर ठाण्यामध्ये वारली आहेत, ठाकर आहे, महादेव कुळे आहे, कातकरी आहे. हे पण थोडंसं डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर तो आहे पुणे जिल्हा. ठीक आहे, पहिले 5 जिल्हे एक लक्षात ठेवा. पहिले 5 आहेत पुणे, नागपूर, सोलापूर, ठाणे आणि नांदेड. आणि शेवटचे 5 आहेत नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि गडचिरोली. त्यानंतर भारताची पहिली पंचवार्षिक योजना चा काळच विचारला डायरेक्ट आपल्याला, म्हणजे जनरल क्वेश्चन केला त्यांनी. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 इथे म्हणजे 1951 ते 56 प्रतिमान होतं हेरॉल्ड डोनरचं. आणि या काळामध्ये जर आपण पाहिलं तर IIT खरगपूर, CDP योजना, ICICI बँक, त्यानंतर LICची स्थापना, UGC आणि अजून खूप साऱ्या संस्था आहेत ज्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सातपुडा, सह्याद्री, निलगिरी, अरवली. निलगिरी महाराष्ट्रात नाही आहे, अरवली नाही आहे. अजून सोपं केलं, सातपुडा की सह्याद्री. साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सह्याद्री. आता त्याला वॉटर डिवायडर आणि मेन वॉटर डिवायडर म्हणले. आता याचा संदर्भ कसा घ्यायचा? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख जलविभाजक सह्याद्रीच येईल. समजा आता हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, बरोबर आहे. तर सह्याद्री पर्वत असा पसरलेला आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये. मग सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला ज्या नद्या उगम पावतात ना, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात सर्वची सर्व. आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला उगम पावणाऱ्या नद्या या इकडे पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे जातात. म्हणजे मुख्य विभागणी झाली ना महाराष्ट्राच्या पाण्याची. ठीक आहे, पश्चिमेकडे उगम पावणाऱ्या सर्व नद्या अरबी समुद्राकडे आणि पूर्वेकडे उगम पावणाऱ्या सर्व नद्या बंगालच्या उपसागराकडे. याला म्हणतात वॉटर डिवायडर किंवा जलविभाजक. तसं जर विचार केला आपण तर हे जे उपडोंगर रांगा आहेत, सातपुडा असेल, शंभू महादेव असेल, सातमाळा अजिंठा असेल, हरिश्चंद्रगड असेल, यासुद्धा जलविभाजक आहेत. पण त्यांना आपण उपजलविभाजक म्हणून. मेन वॉटर डिवायडर जो आहे तो मात्र इथं सह्याद्रीच ठरणार आहे. हे आपण समजून घेणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी या नावाने ओळखली जाते, तर ती आहे अप्सरा. ठीक आहे, ट्रॉम्बे या ठिकाणी ती सुरू झाली होती. ट्रॉम्बे कॅप्सरमध्ये सुरू झाली होती. आणि 4 ऑगस्ट डेट पण माहिती असलं तर खूपच छान. 4 ऑगस्ट 1956ला ही आपल्या म्हणजे भारतातील जवळजवळ आशिया खंडामध्ये संशोधन करणारी ही अप्सरा ही सर्वात पहिली अणुभट्टी मानलेली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातली तर अप्सराच काही म्हणजे याच्यामध्ये काही दुमत नाही. 1956 नंतर मग सायरस 1960, नंतर मग पौर्णिमा 1972, नंतर ध्रुव 1985. हे पण थोडंसं बेसिकसाठी तुम्हाला माहिती पाहिजे. तालुका आणि जिल्हे जसं नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ किमान आपल्याला एक तरी माहीत पाहिजे. जसं जालन्यामध्ये भोकरदन आहे किंवा नांदेडमध्ये भोकर आहे, बुलढाण्यामध्ये संग्रामपूर आहे आणि यवतमाळमध्ये उमरखेड आहे. म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 4 जर निवडला तर आपल्या जोड्या बरोबर येऊन जातील. महाराष्ट्रात डोलामाईटचे साठे या जिल्ह्यामध्ये आहे. आता
हे डोलामाईट काय खनिज आहे तर 10% जास्त मॅग्नेशियम असलेला हा चून खडक आहे. म्हणजे त्यामध्ये कधी 40-45% पर्यंत जाऊ शकतो, ज्याचा उपयोग आपल्याला खत, काच, लोह पोलाद उद्योगामध्ये उपयुक्त ठरतो. तर तो डोलामाईट आहे प्रामुख्याने यवतमाळ, रत्नागिरी, त्यानंतर नागपूरमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, हे थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला पर्यटन जिल्हा, हे पाठ आहे सर्वांच्या, सिंधुदुर्ग. ठीक आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? जालन्याच्या सीमा. ठीक आहे ना. तर बुलढाणा, आता हा हे नकाशावर आधारित क्वेश्चन आहे, तुम्हाला माहीतच पाहिजे. बुलढाणाला लागून आहे, परभणीला लागून आहे जालना, बीडला लागून आहे, औरंगाबाद म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगरला पण लागून आहे. म्हणजे पहिलंच येणारे उत्तर. पण आता बी आहे का बघू. बुलढाणा वाशिमला लागून नाही, म्हणजे पर्याय बी तर कटलाच. ठीक आहे. जळगावलाही लागून नाही, नांदेडलाही लागून नाही, म्हणजे पर्याय बीचं कटलाच. सी बघा, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा. ठीक आहे. जुनं उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिवला लागून नाही आहे. ठीक आहे. जळगाव नाही, म्हणजे सी असाही कटला, म्हणजे बी कटला, सी कटला. फक्त ए बरोबर आहे. मग फक्त ए कुठे? पर्याय 1 मध्ये फक्त ए बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण जर बघितलं प्रॉपर नकाशामध्ये तर आपल्याला लगेच लक्षात यायलं की कोण कोण लागून आहे जालन्याला. छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे, परभणी आहे, बीड आहे. तुम्ही जर पहिल्या पर्यायामध्ये पाहता तर असे 4 पर्याय दिलेत तुम्हाला, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. म्हणून आपलं पर्याय 1 उत्तर येईल त्याचं. अशा पद्धतीनं जो 2018मध्ये पेपर झाला होता MPSC ग्रुप बीचा, त्याबद्दल आपण चर्चा केली आहे. तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. धन्यवाद.